नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे जीवा हा नंदिनीला नेऊन आनंद निवासपर्यंत सोडतो आणि तिकडून परत येत असताना काही गुंड तिची छेड काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस त्या गुंडांशी दोन हात करून कशा प्रकारे जीवा नंदिनीची त्यांच्या तावडीतून स्वतःच्या जीवावर खेळून सुटका करतो। त्याचबरोबर आता पार्थला नंदिनीच्या ह्या अवस्थेला बघून तिची दया येते, तर आता हे सगळं बघून काव्याला राग येतो। नेमकं काय घडतं, कसं घडतं आणि महत्त्वाचं म्हणजे काव्याला राग कोणाचा आणि काय येतो जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या भागाला। तर आता आपण असं पाहतो की नंदिनीला लग्नानंतर पहिल्या दिवशी कामाला जायचं असतं, त्यामुळे आता मालिनीने सांगितलेलं असतं की जीवा तू जा नंदिनीला सोडायला, तिचा पहिला दिवस आहे तर, आणि हो तुम्ही जाता जाता देवळातही जा, देवाचं दर्शन घ्या आणि मगच पुढे जा। त्याबरोबर आता जीवा हा नंदिनीकडे बघतो, नंदिनी ही जीवाकडे बघते आणि मग दोघंही आता ऑफिससाठी निघायला तयार झालेले असतात। रस्त्याने जात असताना आता नंदिनी ही जीवाला म्हणत असते, एकदा माझी आणि जीविकाची ही अशीच भेट झाली की मग सगळं टेन्शनच गेलं। आता जीवा जीविकाचं नाव ऐकतो आणि गाडीचा डायरेक्ट ब्रेकच मारतो। नंदिनीला प्रश्न पडतो, जीवाने असं का केलं? नंदिनी जीवाला विचारते, काय झालं, गाडी का थांबवली? त्यावर मात्र जीवा नंदिनीला काहीच उत्तर देत नाही आणि काही नाही, सहज थांबवली असं म्हणून पुन्हा गाडी स्टार्ट करतो आणि मग ते दोघंजण निघालेले असतात। आता नंदिनी ही जीवाला सांगत असते, मी काय म्हणत होते, म्हणजे बघा तुम्ही विचार करा, आईने एवढं 2 वेळा सांगितलंय देवळात जा देवळात जा, आपण जाऊयात का देवळात, फार वेळ नाही लागणार। त्यावर जीवा म्हणत असतो, तुला उशीर होईल ऑफिसला जायला। त्यावर नंदिनी सांगत असते की नाही होणार उशीर, आनंद निवासला जातानाच रस्त्यात एक मंदिर आहे, ऑन द वे आहे, आपण फक्त तिथे दर्शन घेऊया देवाचं आणि मग पुढे होऊया। त्यावर जीवा म्हणतो ठीक आहे। नंदिनी सांगत असते 5 मिनिटं लागतील आपल्याला। त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी देवळाजवळ उतरलेले असतात। आतमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेऊन ते दोघंजण आता पुढे पुन्हा जायला निघालेले असतात। जीवा नंदिनीला विचारतो, निघायचं? त्यावर नंदिनी होकार देते। गाडीमध्ये येऊन बसल्यावर जीवा पटापट आता नंदिनीला आनंद निवासपर्यंत आणून पोहोचवतो आणि मग जा आता तू असं सांगत असतो। त्यावर नंदिनी ही जीवाला सांगत असते की संध्याकाळी मला घ्यायला तुम्ही नाही आलात तरी चालेल, मी येईन माझी। त्यावर जीवा ठीक आहे असं म्हणतो आणि तिकडनं निघून जातो। आता इकडे मालिनीला नंदिनीने सांगितलेलं असतं की मी दुपारपर्यंत परत येईन। दुपार झालेली असते, दुपार जवळपास उलटून जात आलेली असते, 4 वाजत आलेले असतात, तरी नंदिनी आलेली नसते। मालिनीला काळजी वाटत असते, तर दुसरीकडे वसुहत्या मात्र नंदिनीला नावं ठेवत असते। तर आता लगेचच मालिनी ही वसुहत्याला म्हणत असते, वसुताई काय सुरू आहे तुमचं? अहो पहिला दिवस आहे तिचा आज, होऊ शकतो उशीर, जास्त काम असेल तिला म्हणून लेट झाला असेल, उगाचच्या उगाच तुम्ही तिच्या नावाने खड्याखापरं फोडू नका, जरा शांत राहा बरं। आणि मग आता ती विचार करायला लागते की काय झालं असेल, नंदिनीला एवढा उशीर का झाला असेल, कसलं एवढं तिचं काम अडकलं असेल। तर दुसरीकडे नंदिनी ही आता विचार करायला लागते की बापरे मला उशीर होतोय, घरी मी सांगितलं होतं की दुपारपर्यंत परत येईन म्हणून, अजून मला काम बरंच आहे करायचं, काय करू? आईनं कॉल करून सांगू का? नंदिनी फोन करण्यासाठी तिचा फोन हातात घेते, पण तिच्या फोनची बॅटरी डेड झालेली असते। आता नंदिनीला कोणाचा नंबरही पाठ नसतो, त्यामुळे घरी तिला कॉन्टॅक्टही करता येत नसतो आणि तिचं बरंच कामही पेंडिंग असतं, त्यामुळे तिला काम अर्धवट सोडून घरीही जाता येत नसतं। आता मात्र नंदिनी चांगल्याच कोंडीत सापडलेली असते। तर दुसरीकडे मालिनी आता संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर जीवाला म्हणायला लागते की जीवा आता मात्र मला काही धीर निघत नाही आहे, तू एक काम कर, तू आता आनंद निवासला जा आणि नंदिनीला घेऊनच घरी परत ये। एवढा वेळ नंदिनी कधी करणार नाही आणि जर तिला उशीर होतोय तर तिने फोन करून तरी मला सांगितलं असतं, तू जा बरं। जीवा म्हणत असतो, आई रिलॅक्स, अगं कामाला गेली आहे ना ती, ऑफिसमध्ये कामं जास्त असतात, कधी कधी उशीर होतो, तू उगाचच्या उगाच जास्त ओव्हर पॅनिक करू नकोस। आणि त्यानंतर लग्नानंतर गेली आहे ती, म्हणजे ऑफिसमध्ये लोक कॉंग्रॅच्युलेट करतात, गप्पा मारतात, बोलत बसतात, झाला असेल उशीर, हे बघ
तू काळजी करू नकोस, मी घरातच आहे. जर तिला आणखीन थोडाफार लेट झाला किंवा तिचा फोन वगैरे नाही आला तर मी जाईन, करेल ती थोड्या वेळात तुला फोन, उशीर झाला आहे म्हणून, तू काळजी नको करूस. त्यावर आता मात्र मालिनी जीवावर चिडत म्हणते, जीवा मी तुला जेवढं सांगते तेवढं कर. आता तिचं तुझ्याशी लग्न झालं आहे, ती तुझी जबाबदारी आहे. उगाचच्या उगाच बडबडत बसू नकोस, जा बरं तू. त्यावर लगेचच आता वसुहत्या म्हणायला लागते, तू उगाचच्या उगाच त्याच्यावरती का चिडतेस? तो काय चुकीचं बोलतोय? ती नंदिनी काही लहान मुलगी आहे का की बाजारात गेली आणि तिकडेच हरवली किंवा तिकडेच रमली? तिला अक्कल नाही? फोन करून कळवायला हवं. घरात लोक आहेत जे आपली काळजी करत असतील. एवढा साधा सोपा विचार तिच्या डोक्यात यायला नको का? एवढी कसली कामामध्ये मग्न झाली असेल? त्यावर लगेच मालिनी म्हणायला लागते, ताई प्लीज तुम्ही शांत राहा, मी माझ्या मुलाबरोबर बोलते ना, मला त्याच्याशी बोलू द्या. जीवा तुला एकदा सांगितलं ना, जा नंदिनीला आणायला म्हणजे तर जा. हे बघ, ती जबाबदार मुलगी आहे, ती असं बेजबाबदारपणे वागणार नाही. ती फोन करून सांगेल. फोन नाही केलाय म्हणजे नक्कीच कदाचित ती काहीतरी अडचणीत असेल. आता मालिनी आणि वसुहत्याचं भांडण बघून जीवाला कंटाळा येतो आणि जीवा म्हणतो, गप्प बसा, दोघी पण गप्प बसा, आता काय करायचं ते मी बघतो. आई नंदिनीला आणायला जायचं आहे ना, मी जातो. त्या अगं तू पण नको ना भांडण करत बसूस. आणि मग आता जीवा गाडी घेतो आणि नंदिनीला घ्यायला निघालेला असतो. पण आता रस्त्याने जाताना संध्याकाळ असल्या कारणामुळे जीवाला जरा ट्रॅफिक लागतं आणि त्याला आनंद निवासपर्यंत पोहोचायला उशीर होतो. आता फायनली तो मेन रोड जवळ तर पोहोचलेला असतो. आता फक्त त्याला आतमध्ये आनंद निवासकडे जायचं असतं. तोपर्यंत नंदिनीची पण कामं वगैरे आटोपलेली असतात. संध्याकाळचे 7, 7:15 होत आलेले असतात. आता नंदिनी विचार करते, बापरे किती उशीर झालाय. नंदिनी ऑफिसच्या बाहेर येते. आता ती विचार करते, इथे तर मला काही रिक्षा वगैरे मिळणार नाहीये, मेन रोडला जाते, तिथे मला रिक्षा वगैरे काहीतरी सापडेल. आता नंदिनी जात असताना आजूबाजूला झाडी असल्या कारणामुळे अंधार असतो आणि काही गुंड तिथे रस्त्यात बसलेले असतात. गुंड म्हणण्यापेक्षा काही मवाली मुलं तिथं बसलेली असतात आणि एकटी नंदिनी अशी रस्त्याने चालत येताना ते लांबूनच बघतात आणि मग आता या मुलीची आपण छेड काढायचीच असं त्यांनी ठरवलेलंच असतं. आता नंदिनीसुद्धा त्या मुलांना बघते आणि थोडीशी घाबरते. पण ती आता मनात विचार करते की माझ्या आसपास कोणीच नाही आहे, जर मी घाबरली आहे असं यांच्या लक्षात आलं तर नक्की हे लोक माझा रस्ता रोखणार आणि मला त्राससुद्धा देणार. आणि माझ्याकडे दुसरा कोणता रस्ताही नाही आहे की मी त्या रस्त्याने निघून जाऊ. त्यामुळे मला आता जरा खंबीर व्हावं लागेल आणि या रस्त्याने जावंच लागेल. इतक्यात ती मुलं तिच्या समोर येऊन उभी राहतात आणि आम्ही तुला कुठे जायचं तिथे सोडू का वगैरे बडबड करायला लागतात. तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत असतात. इतक्यात त्या ठिकाणी जीवा हा गाडी घेऊन पोहोचलेला असतो. आता नंदिनीला ती मुलं त्रास देत आहेत हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. जीवा अजिबात वेळ वाया न घालवता पटकन गाडीमधून खाली उतरतो आणि मग त्यांच्या जवळ येतो. त्याबरोबर लगेचच आता ती मुलं जीवाला म्हणत असतात की तुला काय करायचं आहे, तू निघ ना, आम्ही आमचं बघून घेऊ. त्यावर जीवा त्यांना सांगतो की ती माझी बायको आहे आणि मग त्यांची मस्त कुटाई पिटाई करून त्यांना तिकडनं हकलवून लावतो आणि नंदिनीला गाडीत घेऊन तो घरी येत असतो. आता नंदिनी ही जीवाला लागलेलं असतं हे बघून आपण दवाखान्यात जाऊया का, तुम्हाला जास्त लागलं आहे का वगैरे विचारायला लागते. त्यावर जीवा हा तिला सांगत असतो की मी ठीक आहे, आपण अगोदर घरीच जाऊया, आईला तुझी खूप काळजी वाटते, तुला कळत नाही का गं, एक कॉल करून किंवा मेसेज करून घरी कळवायचं असं म्हणत असतो. त्यावर नंदिनी ही त्याला सांगत असते, मला ही गोष्ट सुचली होती की मी मेसेज करून किंवा कॉल करून सांगू आईंना, पण माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली मला आईंचा नंबरही लक्षात नव्हता, नाहीतर मी सांगितलं असतं त्यांना, असं म्हणायला लागतो. त्याबरोबर लगेचच आता जीवा म्हणतो, जे काही बोलायचं ना आता ते आईजवळ घरी जाऊन बोल. वसुहत्यासुद्धा खूप चिडली आहे. त्यानंतर आता नंदिनी आणि जीवा घरी आल्याबरोबर मालिनी विचारायला लागते की कुठे गेलं होतं तुम्ही, किती उशीर, अरे नंदिनी तू काही मेसेज वगैरे करून कळवायचं होतंस, मी कधीपासून वाट बघत होते तुझ्या फोनची. त्यावर नंदिनी आता मालिनीला सगळं काही खरं सांगायला जाणार असते. त्याबरोबर जीवा नंदिनीला गप्प बसायला सांगतो आणि म्हणतो, तू जा आणि फ्रेश होऊन ये, आई फ्रेश झाल्यावरती बोलेल तुझ्याबरोबर. आणि मग नंदिनी तिकडनं निघून गेल्यावर आता जीवा स्वतःहूनच मालिनीला सगळं खरं सांगून टाकतो, जेणेकरून मालिनीने नंदिनीला जास्त ओरडू नये किंवा प्रश्न विचारू नये आणि तिला जास्त ऑकवर्ड काही सांगायला होऊ नये. तो आईला सांगत असतो की आई काही नाही, नंदिनीला कामामध्ये थोडा उशीर झाला, कामं पेंडिंग होती तिची, त्यामुळे आणि तिला निघताना काही मुलांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला, पण काळजी करू नकोस, वेळेवर मी तिथे पोहोचलो आणि लकीली काहीच वाईट घडलेलं नाही आहे. आता जीवा आणि मालिनी हे दोघंजणं बोलत असताना पार्थसुद्धा ऑफिसवरून आलेला असतो आणि आता जीवा आणि मालिनीचं बोलणं पार्थने ऐकलेलं असतं आणि त्यालासुद्धा प्रचंड राग आलेला असतो की या लोकांना अशी कशी कामं वगैरे काही नसतात, उगाचच्या उगाच एखाद्या मुलीला असं रस्त्यात गाठायचं, त्रास द्यायचं, मग ती नंदिनीच असो किंवा आणखीन
तिच्या व्यतिरिक्त कोणीही मुलगी असो, शेवटी कुठलीही मुलगी ही मुलगीच आहे, उगाचच्या उगाच का एखादीला छळायचं असं वगैरे सगळं पार्थचं सुरू असतं. त्यालासुद्धा आता नंदिनीची दया येत असते. तर दुसरीकडे जीवा हा मालिनीला म्हणत असतो की आई प्लीज, नंदिनीला उशीर झाला आहे, तिची चूक आहे, पण उगाचच्या उगाच आता तिला काही बोलू नकोस. अगोदरच जे काही घडलं आहे त्यामुळे ती अपसेट आहे. त्यावर लगेचच मालिनी म्हणते हो, काळजी करू नकोस तू, मी तिला काही नाही बोलणार आणि ही गोष्ट आपल्या दोघातच राहू दे, बाहेर कोणाला कळू देऊ नकोस. जर वसुताईंना ही गोष्ट समजली ना तर त्यांच्या हातात आयतं कोलीत दिल्यासारखं होईल. त्या उगाचच्या उगाच नंदिनीच्या पाठी हात धुवून पडतील आणि त्या बळजबरी प्रत्येक वेळेस तिच्यासमोर तीच गोष्ट बोलून तिला त्रास देतील. त्यावर जीवा म्हणत असतो एक्झॅक्टली आई, मला सुद्धा हेच तुला सांगायचं होतं आणि म्हणूनच मी तुला सांगितलं की नंदिनीला तू काही प्रश्न विचारू नकोस. त्याबरोबर मालिनी आता लगेचच जीवाला सांगते बरं आता तू माझं एक काम कर. त्यावर आता जीवा म्हणतो काय गाई, आताच तर जाऊन आणलं ना नंदिनीला घरी. त्यावर लगेच मालिनी सांगते नंदिनीकडे जा आणि थोडी तिची समजूत काढ, तिचा मूड कसा आहे काय आहे ते सगळं बघ. तर आता रम्या नेहमीप्रमाणे कुठे काय घडतंय काय नाही याचा वास तर काढतच असते आणि या वेळेस तिच्या हाताला खरंच खूप मोठी गोष्ट लागलेली असते आणि ती म्हणजे नंदिनीचे काही गुंड छेड काढत होते आणि त्यामुळे आता इकडे रम्याला प्रचंड आनंद झालेला असतो. कारण नंदिनीने रम्याला जरा ठामपणे उत्तर दिलेलं असतं. रम्या आता ही गोष्ट येऊन लगेचच वसुहत्याला सांगते आणि म्हणत असते ती नंदिनी माझ्याशी मोठ्या तोऱ्यात बोलली होती काय, नंदिनी जे ठरवते ते करते, नंदिनी बोलून दाखवत नाही करून दाखवते. आता तिला मी असं बोलून टोचून दाखवेन ना की मग तिला कळेल. तर दुसरीकडे आता पार्थ हा रूममध्ये आलेला असतो आणि त्याच्या डोक्यात तेच सगळे विचार फिरत असतात. त्यामुळे त्याची थोडी चिडचिड झालेली असते आणि तो थोडा टेन्स असतो. इतक्यात काव्या बेडरूममध्ये आलेली असते. आता काव्या पार्थला चिडचिड करताना पाहते. तिच्या लक्षात येतं कदाचित ऑफिसमध्ये काहीतरी घडलं असेल किंवा सकाळी वसुहत्यांनी जो काही ड्रामा क्रिएट केला त्या अंगठीवरून, त्यामुळे पार्थचा मूड खराब असेल. आणि मग लगेचच आता काव्या ही हवेत बोलायला सुरुवात करते. उगाचच्या उगाच सतत एकाच गोष्टीवरून चिडचिड करण्याला काय अर्थ आहे. आता हे सगळं पार्थ ऐकत असतो, पण पार्थचं काही लक्ष काव्याच्या बोलण्यावरती नसतं. त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं. त्याचं लक्ष त्याचंच विचारात मग्न असतं आणि मग पटकन पार्थच्या तोंडातून निघून जातं एक ही मुलगी जी सतत बडबड करत असते आणि एक बिचारी ती नंदिनी जी कोणालाच काहीच बोलत नाही आणि म्हणूनच त्या गुंडांनी तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. आता गुंडांनी नंदिनीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला हे वाक्य काव्या ऐकते आणि मग काव्या ही पार्थला विचारायला लागते एक मिनटं काय म्हणाला जातं तुम्ही. त्यावर मात्र आता पार्थ हा जरा गजबजतो बोलताना आणि तो मात्र आता काही बोलत नसतो. त्याला सुचत नसतं की आता मी काव्याला काय सांगू आणि कसं सांगू. कारण जर आता मी काव्याला काही सांगितलं तर मात्र काव्या लगेच नंदिनीकडे जाईल, तिला चौकशा करायला लागेल, प्रश्न विचारायला लागेल आणि बिचारी नंदिनी आधीच एवढी टेन्शनमध्ये आहे, काव्यामुळे तिला आणखीन टेन्शन येईल. म्हणून पार्थ हा काव्याला सांगत असतो की नाही काही नाही, मी माझ्या कामाचंच बडबडत होतो, तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. त्यावर काव्या म्हणते मी काहीच चुकीचं ऐकलेलं नाही आहे, मी जे ऐकलं आहे ते सगळं बरोबर ऐकलं आहे. आता उगाचच्या उगाच तुम्ही विषयाला वेगळं वळण लावू नका, जे काही आहे ते मला खरं आणि स्पष्ट पटकन सांगून टाका. त्याबरोबर आता पार्थ हे काव्याला सगळं काही खरं सांगून टाकतो आणि त्यानंतर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. काव्या पार्थला विचारते नंदिनीताई कुठे आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे. त्यावर पार्थ तिला सांगतो हे बघा अगोदरच ती टेन्शनमध्ये आहे, उगाचच्या उगाच आता तुम्ही तिकडे जा आणि तिला प्रश्न विचारा, नका हे सगळं करू, राहू द्या, त्यापेक्षा नंतर बोला तुम्ही तुमच्या बहिणीबरोबर. त्यावर काव्या सांगते मी माझ्या बहिणीबरोबर कधी बोलायचं काय बोलायचं हे तुम्ही मला सांगण्याची गरज नाही आहे, मी माझ्या बहिणीबरोबर बोलणार, कुठे आहे नंदिनीताई. त्यावर पार्थ सांगतो त्या त्यांच्या रूममध्ये गेल्या. आणि मग आता इकडे नंदिनी ही रूममध्ये आलेली असते आणि आता ती रडत असते. तिला घडलेल्या प्रसंगाबद्दल थोडं वाईट वाटलेलं असतं. त्याबरोबर आता जीवा त्या ठिकाणी आलेला असतो आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की नंदिनी दुखावली गेली या गोष्टीमुळे. आणि मग तो आता नंदिनीजवळ बसतो आणि तिला समजावून सांगतो की हे बघ नंदिनी, रडण्यासारखं काहीच नाही आहे, उगाचच्या उगाच तू स्वतःला त्रास करून घेण्याची काहीच गरज नाही आहे, वेळेवर मी पोहोचलो होतो, त्यामुळे उगाच आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि ज्या गोष्टी घडल्याच नाही त्यांचा विचारही करू नकोस, कारण जितका जास्त तू विचार करशील तितका जास्त तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल. आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस होता, एवढ्या आनंदात सकाळी ऑफिसला गेली होतीस, त्या गोष्टींचा विचार कर ना थोडा. त्यावर नंदिनी म्हणत असते तेच मला सुद्धा म्हणायचं आहे, आज वेळेवर तुम्ही पोहोचलात म्हणून नशीब सगळं काही निभावलं, पण जर आज तुम्ही तिथे पोहोचला नसतात तर काय घडलं असतं या गोष्टीचा विचारही मला करवत नाही आहे.
माझीच चूक आहे सगळी. मला उशीर व्हायलाच नको होता. मी वेळेच्या आधी घरी यायला हवं होतं आणि जर मला येता येत नव्हतं तर मी फोनची चार्जिंग तरी व्यवस्थित करून घ्यायला हवी होती. थँक्यू, तू आलात म्हणून मी सुटू शकले. असं म्हणून आता ती जीवाच्या हातावर हात ठेवते आणि बरोबर त्याच वेळी काव्या तिकडे पोहोचते आणि हे सगळं बघते. त्यानंतर आता काव्याला नंदिनीने जीवाच्या हातावर हात ठेवलेल्या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो आणि मग ती तिच्या खोलीत नंदिनीशी न बोलताच निघून आलेली असते आणि आता तिचीसुद्धा चिडचिड सुरू असते. जीवा नंदिनीला सहानुभूती देत असतो. ही गोष्ट काही काव्याला फारशी आवडलेली नसते. आता पार्थ विचार करतो, ही मुलगी अशी कशी? ही नंदिनी बरोबर बोलायला गेली होती, तिला समजवायला गेली होती आणि स्वतःच चिडून आली. आणि मग आता लगेचच पार्थ हा काव्याला विचारतो, काव्या शांत व्हा, काय झालं? तुम्ही तर नंदिनी बरोबर बोलायला गेला होतात ना, मग तुम्हीच चिडून आतमध्ये रूममध्ये कशा काय आलात? काय झालं? का चिडलाय तुम्ही एवढ्या? त्यावर मात्र आता काव्या ही पार्थला काही सांगत नसते. पार्थ तिला पुन्हा विचारतो, काव्या काय झालंय? का चिडलात तुम्ही इतके? जाताना रस्त्यात तुम्हाला पुन्हा वसुहत्या भेटली का? ती काही बोलली का तुम्हाला? म्हणून तुम्ही एवढ्या अपसेट झालात का? आता मात्र काव्याला पार्थला काही सांगता येत नसतं की ती का चिडली आहे आणि का नाही. ती म्हणते, काही नाही, मला माझं काम करू द्या, तुम्ही बाजूला व्हा. आणि मग ती पुन्हा तिचं काम करायला लागते. तर आता दुसरीकडे नंदिनी ही किचनमध्ये आलेली असते. किचनमध्ये सुद्धा नंदिनी अपसेटच असते. आता मालिनी ही नंदिनीला सांगते, हे बघ नंदिनी, जीवाने जे काही झालं ते मला सांगितलं, पण एक गोष्ट तू विसरतेस का? आनंद निवासमध्ये तू काय काम करतेस ते? त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे? त्यावर मालिनी तिला सांगत असते की अगं, पीडित बायकांसाठी कामं करता ना तुम्ही लोक. लग्न झालेल्या बायकांना त्यांचे नवरे त्रास देतात, छळतात, म्हणून त्यांना तुम्ही सपोर्ट करता, बायकांची मदत करता ना एका प्रकारे. मग तू स्वतः ह्या एवढ्याशा गोष्टींनी घाबरलीस? त्याबरोबर मात्र आता रम्या त्या ठिकाणी आलेली असते आणि आता रम्या मुद्दामून म्हणायला लागते, अगं मामी, असं कसं बोलतेस तू? थोडक्यावर निभावलं म्हणून बरं, जर आज जास्त कमी काही झालं असतं तर नंदिनीला बाहेर तोंड दाखवण्याची सुद्धा जागा नव्हती गं. त्यावर मात्र आता नंदिनी रम्याकडे बघते. तशी रम्या म्हणते, अगं नंदिनी, सॉरी, तुला जर वाईट वाटलं असेल तर मी खरंच मनापासून तुझी माफी मागते. तुला हर्ट करावं असं माझं इंटेन्शन नव्हतं. मी खरोखर तुझ्या काळजीपोटी बोलले गं. त्यावर लगेच आता मालिनी म्हणायला लागते, तुला तिची एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे रम्या, मी आहे ना इथे, मी बोलते तिच्याशी. मला सांग, तू इथे कशाला आली होतीस? त्यावर रम्या म्हणते, मी ते आपलं हे. त्यावर मालिनी विचारते, काय आपलं? त्यावर लगेच रम्या म्हणते, कॉफी गं. कॉफी झाली की नाही सगळ्यांसाठी तेच बघायला आले होते. त्यावर मालिनी म्हणत असते, आम्ही दोघींनी बनवायला घेतली आहे, तू जाऊन बाहेर बस, कॉफी झाली की मी तुला आणून देईन. हां. त्याबरोबर मात्र आता लगेचच रम्या ही तिथून बाहेर निघून येते. रम्याला आता खरं तर मालिनीचा खूप राग आलेला असतो, पण तरीसुद्धा तिच्याकडे बोलण्यासारखं काही नसल्यामुळे ती तिकडनं बाहेर येते. पण ती आता म्हणत असते की हळूहळू मी नंदिनीला असं डिवचणार आहे की बघ, नंदिनी आपोआप स्वतःहूनच ऑफिसला जाण्याचं बंद करेल, घरी राहायला लागेल. आणि एकदा की ती नंदिनी घरी राहायला लागली की मी तिला इतकं बोलून टॉर्चर करेन की मग ती स्वतःहूनच हे घर सोडून निघून जाईल. आणि एकदा का नंदिनीने जीवाला सोडलं की काव्य जीवाकडे जाईल आणि मग मला माझा पार्थ मिळेल. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण तुम्हाला काय वाटतं, मूर्ख रम्याने हा जो काही प्लॅन बनवलाय तो कधी सक्सेसफुल होऊ शकेल का? नंदिनी जीवाला सोडून जाईल का? किंवा पार्थ पुन्हा एकदा काव्याला सोडून देईल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.